मुलाला जाऊन काल 3 वर्ष झाली, पण तरी सुद्धा चारही वाड्यामध्ये परमार्थाला हजर आहे, अडथळीमध्ये हजर आहे, घोटाळ्यात हजर आहे, वडवडीत हजर आहे, विंगमध्ये हजर आहे. जिथं बोलवते तिथं जातो. याला कारण ज्ञानेश्वरीतला 2रा अध्याय 27वा श्लोक. यात शहीद ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य तस्मात् परिहर्ते न शोच्युति महर्षी उपजेते नाशे नाशिले ते पुनरुक्ती दिसे एक ठिकाण इंद्रदेशे परिभ्रमेगा ना तरी उदस्तो अपेसे अखंडित होत जात तैसे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. पहा समोर पहा. रामन जाधव माझ्या चोळी लावून बसले आणि तारुण्यातला. आज जर तो मुलगा असता तर आम्ही वरबाप म्हणून त्याच्या लग्नात फिरवलं असतो, पण आई तारुण्याचं मुलगा वर्ष झाले गेले. केवढं मोठं दुःख आईला, केवढं मोठं वडिलांना, केवढं मोठं वडिलांच्या मित्रांना आहे. आई बापानं 80 मुलं जन्माला येऊन आपल्यातून जर गेली तर यापेक्षा दुःख ते कोणतं. आता मेला पन्ना मेला बाप मसना गेला देखत देखत नातू बंधू. मला नंतर त्याचा मुलगा 2 वर्ष 2 महिन्याचा जातोय. केवढं मोठं दुःख होतंय. आज वंशवेद ग्रंथाचं इथं माय बापानं आपण उद्घाटन करणार आहोत. ममांश जीवलोके जीवभूता सनातना. माझाच अंश आहे परंतु माझ्याच अंश नसताना नातूही गेला. केवढं दुःख आहे. पण तरीही ज्ञानेश्वरीच्या वाचनामुळं तुमच्याजवळ एवढं खडतरपणे कीर्तन प्रवचन करतोय. साधी गोष्ट नाही. विठाला पहिल्या दिवशी हजेरी लावली. आज शेवटच्या दिवशी अण्णांचं कीर्तन आहे. अण्णांचा कीर्तनाचा पाठी राखा म्हणून हेरणामत आज माझा सगळा हजर झाला. मलाही आनंद वाटला. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा. जिथं मला बोलता येत नसेल, जिथं मला गाता येत नसेल, तिथं संपूर्ण कीर्तनाची जबाबदारी हिरामन जाधवाने स्वीकारावी. अशा माणसाच्या जीवनात दुःख येणं तितकं सोपं नाही. म्हणून ज्ञानेश्वरीच्या जीवनावरती तरले तर ते हा नरसा नामधारकाचा ठाचा वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी जिथे हिरामन जाधव तिथं तळेकर महाराज. आलं का लक्षामध्ये. अशा दोघांच्या वाट्याला आलेलं दुःख. परंतु आज दोन्ही आम्ही उभे आहोत. त्याला कारण आहे. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञान अशी असं बरं टिकेची. काय मंडळी म्हणतील कीर्तनात त्यांना मोठेपणा मिळतोय, भजनात त्यांना मोठेपणा मिळतोय. नाही. अनपेक्षा सुचेल सौदासून घेतोय. कुठल्या गावाकडे हातपासाच्या दोघाचे बदल विचारा. कुठल्या गावाला भीक मागितली असं कुणाला विचारा. कुठल्या गावामध्ये राजांनी पत्करली कुठेही दोघांच्या बद्दल सांगा. नाही. म्हणून भगवंता निष्काम निराळा गोपीला वेला चला. अशा भगवंताच्या नामात परम चिंतनामध्ये दंग असताना शेवटचे चरण सांगतोय तुका.